आजवर जे पोलिसांना जमलं नाही ते नाशिकच्या शेतकऱ्यांनी करून दाखवलंय। मध्यरात्रीच्या सुमाराला शेतकऱ्याच्या शेतातलं पशुधन चोरणाऱ्या चोरट्याला शेतकऱ्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। पण ज्या पद्धतीने जनावरांची चोरी होतीये ती पद्धत अंगावर काटा आणणारी आहे। चोरट्यांच्या तावडीतून सोडवलेले हे बैल अद्यापही गुंगीतून बाहेर आलेले नाहीत। 3 दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमाराला या बैलांना मोहसिन रिमान शेख आणि त्याच्या साथीदारांनी पळवून नेलं होतं। बैल जोडीची हालचाल बंद व्हावी यासाठी निष्ठुरपणे बैलांच्या पायांचे खूर कापून बैल जोडीला गुंगीचं इंजेक्शन देण्यात आलं होतं। द्वारकेच्या साईडला चाललो होतो, तिथं बैल आम्हाला टाकळी फाट्याच्या अलीकडं कन्नमार पूल सोडल्या तिथं बैल एका नाल्यामध्ये फसलेला होता। तिथून बैल ते काढत होते, ते 7-8 जण असल्यामुळे आम्ही दोघंच होतो, पाहायला गेलो तेव्हा बैल बघून आम्ही पुन्हा रिटर्न आलो। आम्ही दोघं जर थांबलो असतो तर त्यांनी आम्हाला जाम केलं असतं, म्हणून आम्ही रिटर्न आलो। रिटर्न आल्यानंतर घरी सांगितलं आणि गेलो तर तिथं दोघंच होते आधी। नंतर मग ते गेलो तर त्यांना विचारलं बैल काय झालं, तर ते म्हणे आमचा बैल फसलाय। मग तिथून पुढे ती सगळी लिंक लागली। व त्यांचा धंदा झाला चालू। आज 2 महिने छपून जनावर चोरी जाते हे आमच्या कानावर लागेल होतं। त्याच्यामुळे मी बैला जवळ 5 फुटाच्या अंतर बैल माझ्या जवळून नेले। त्याच्यामुळं काही त्याला जाणलं ते सपोर्ट सापडत नाही। नाशिकच्या नांदूर, पंचवटी, तपोवन परिसरात जनावरांवर अत्याचार आणि जनावरांची चोरी ही पहिली घटना नाही, तर गेल्या 1.5-2 वर्षांपासून या भागात गाय, वासरू, म्हैस, बैलजोडीची सतत चोरी होतीये। जनावरांची तस्करी करून त्यांची कत्तल केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा संशय आहे। या जनावरांची किंमत 25,000पासून 80,000पर्यंत असल्यानं शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात गेलाय। पोलिसांना वारंवार निवेदन देऊनही पोलीस लक्ष देत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। आपल्या कंडना ब्रिजपाशी त्यांनी ते चोर पकडले। तसे म्हणजे काही बा कोणी शासनाने किंवा पोलीस स्टेशननी यायनी काही ते चोर पकडले नाही। शेतकरी माणसांनी तो चोर पकडून द्याला। आतापर्यंत पोलीस लोकांनी कुठलीही दखल घेऊन चोर पकडला गेला नाही। जाधव मळ्यातून चोरी झालेल्या बैल प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर कायद्यात बदल करून ज्या पद्धतीनं वाघांना संरक्षण दिलं जातं त्या पद्धतीनं गाय बैलांनाही संरक्षण देण्याची गरज कायदेतज्ञ व्यक्त करतायत। बैल चोरी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात मोहसिन रियाज शेख यास अटक करण्यात आलेली आहे। चोरी गेलेला एक बैल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे। गो हत्येमध्ये गायी आणि वासरं यांना मारू नये असं तुम्ही म्हणता, परंतु एकीकडे बैलच मारायची परवानगी देता। अशी गोष्ट व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीत लागू होते का की वाघिणीला नाही मारायचं आणि वाघाला मारायचं? ज्या पद्धतीने इतर प्राणीसुद्धा संरक्षित केलेले आहे त्याच्यामध्ये लिंगभेद केला गेलेला नाही आहे, तर लिंगभेद न करता गाय आणि बैल यांना संरक्षण सरकारने देणं अत्यावश्यक आहे। चोरी केलेल्या जनावरांचं पुढे काय होतं? जनावरं विकली जातात की त्यांची कत्तल होते की आणखी काही वापर केला जातो? यामागचं गूढ पोलीस कधी शोधून काढणार आणि जनावरांची चोरी कधी थांबणार या प्रश्नांचं उत्तर सध्या कुणीच देत नाहीये। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।